सोहम, मी खूप केलं, तुला दुखावलं, सगळ्यांना दुखावलं रादर, पण सर्वात जास्त मी स्वतःलाच या सगळ्यामध्ये हरवून बसले रे. अनामिका म्हणत असते असं. विश्वास होत नाहीये ना? मला पण नव्हता झाला. पण हो, ती आणखीन हे पण बोलली की प्लीज, शक्य असेल तर प्लीज सोहम मला माफ कर. तेव्हा सोहम म्हणतो दुखावलेल्या स्वरात, अगदी, कारण तो ऑलरेडी दुखावलेला आहे. तो म्हणतो तू एवढं सगळं का केलंस अनामिका? मी तुझा नवरा होतो, शत्रू नव्हतो. आता अनामिका म्हणते की माझ्या अहंकाराने, माझ्या जळफळाटीने मी तुला आणि तुझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला शंका म्हणून पाहिलं, आणि काही गोष्टींमध्ये तर जाणून बुजून त्या गोष्टी घडवून आणल्या. पण आता मला कळतंय की तू माझ्या विरुद्ध नव्हतास, मी स्वतःच माझ्या विरुद्ध लढत होते, तेही तुला हरवण्याच्या जिद्दीने. प्लीज मला माफ कर. ती आता रडत रडत त्याच्या पाया पडायला लागते, सोहमच्या. आणि आता सोहम अगदी हळू आवाजात म्हणतो, हे बघ, उठ अनामिक, उठ, प्लीज हे सगळं करू नकोस, उठ बरं. प्रायश्चित तर एवढं सोपं नसतं. तुझ्या अश्रूंनी जे नातं तुटलंय, अश्रूंनी जे नातं तुटलंय ना, त्याला परत जोडायला जरा तरी वेळ लागेल. आणि तू हे जे सगळं केलेलं आहे त्या गोष्टी माझ्या डोक्यातून एवढ्या सहजासहजी जातील असं वाटतंय का ग तुला? मला एक साधी गोष्ट सांग, हे जे सगळं तू केलंय त्या जागी मी जर असतो तर तू काय केलं असतंस? आता हे सगळं ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसलेला असेल ना. म्हणजे कोणीतरी घरामध्ये असं छानपैकी सोफ्यावर लोळलं असेल आणि अचानक आपल्या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतरून सडनली मी असं सांगितलं की अनामिका सोहमची माफी मागते. एकदम शॉक झाला असाल ना. कोणी कोणी हसत असेल, कोणाच्या चेहऱ्यावर अगदी शॉकिंग रिॲक्शन असेल. हो, ते सगळं आता कशा प्रकारे झालं आणि का झालं हे जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, नुसतं बघू नका आश्चर्यचकित होऊन लाईक पण केलं जातं बरं का. त्यामुळे आता लाईक करा व्हिडिओला सगळ्यात आधी, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, त्याशिवाय मजाच येणार नाही. खरी मजा तर पुढे आहे. चला तर मग मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, सत्य कितीही लपवलं तरी ते एक दिवस बाहेर येतच. आणि जेव्हा ते आपल्या स्वतःच्या घरातून उघड होतं तेव्हा माणूस ना वाईट राहतो ना चांगला, बस फक्त तुटत राहतो. आज आपण पाहणार आहोत अनामिकेचं प्रायश्चित्त आणि कलाचा निर्णय. हो, अनामिकाच. तिला काय माहिती कसं काय नवीन आता प्रायश्चित्त करायची आयडिया सुचली. मला तर वाटतं हा पण डाव असेल, पण दाखवते खरं ते. म्हणजे बघा ना, मागच्या भागात आपण काय काय बघितलं आतापर्यंत. हो, आज सकाळीच मी ऑलरेडी ट्विस्ट केलेला होता अजून एक. सो तो भाग तुम्ही बघितला नसेल तर सगळ्यात आधी तो भाग बघा, आणि त्या भागात तुम्हाला कळेल की काय काय झालेलं होतं. बट मी तुम्हाला इथे शॉर्टली सांगते की काय काय झालेलं ते. मागच्या भागात आपण असं बघितलं की संगीता हे प्रकार झालेला होता सोहम आणि काजलच्या मध्ये. ते दोघं सोबत सापडले होते त्यांच्या घरी. तर आता संगीता त्या सगळ्यामुळे त्याची शिक्षा ही एकट्या काजलला देत असते. कशी देते माहितीये का? काजलचं लग्न ती लवकरात लवकर करण्याच्या मागे असते, आणि त्यासाठीच आता ती असा मुलगा पसंत करते की जो काजलपेक्षा दुपटीने मोठा असेल. कारण इतर स्थळ जे यायचे ते संगीताची परिस्थिती बघून स्थळ नाकारून द्यायचे. पण आता जो मुलगा आता यावेळेस काजलला बघायला आलेला असतो तो तिच्यापेक्षा वयाने दुपटीने मोठा असतो. आणि कलाला जेव्हा हे कळतं तेव्हा कला तिथे जाते आणि त्या माणसांना पाठ तिथून ती सरळ सांगते की निघा तुम्ही इथून. का आलात तुम्ही इथे? तुमची हिंमत कशी काय झाली? आणि तुम्हाला जराही लाज नाही का वाटत? तुमच्या वयापेक्षा दुपटीने लहान असलेल्या मुलीसोबत तुम्ही लग्न करायचा विचार करताय? त्याचबरोबरीने तेव्हा काजलचं लग्न जमण्यापासून वाचतं. सो ते काही जमत नाही, कला काही जमू देत नाही. कला संगीताला जाब विचारते आणि संगीता तिला सगळं काही सांगते. तितक्यात आता दुसरीकडे त्याच्या आधीचा सीन काय झालेला असतो की अनामिका घरी परत आलेली असते. हा सगळ्यात मोठा शॉकिंग ट्विस्ट आहे आपल्या पहिल्या भागातला. अनामिका पहिल्यांदा तर घरी आलेली असते. अनामिका घरी आलेली असते तेव्हा सगळेजण खूप खुश झालेले असतात. रजनी म्हणते की पाहिलेत, मी तुम्हाला सगळ्यांना बोलली होती ना की अनामिका घरी नक्की येणार आहे म्हणून. आता अनामिका आपल्यासोबत अगदी आनंदात रुळून राहणार आहे. अनामिका तिथे जाते, सगळ्यांशी छान बोलते. ती म्हणते की मला सोहमला एक संधी द्यायची आहे, तो माझा नवरा आहे. अनामिका पार्टीच्या बाबांसोबत भांडण करून येते. आणि होतं काय, ती येते, सुरुवातीला काही दिवस चांगलं राहते, पण हळूहळू तिच्या स्वभावात जो होणारा बदल असतो तो कला आणि अद्वैत नोटीस करतात. एक दिवस कला सोहम आणि अनामिकाचं बोलणं ऐकून घेते. आणि ते बोलणं असं होत असतं की अनामिकाने जे काही केलेलं होतं ते सगळं जाणून बुजून केलेलं होतं. म्हणजे अनामिका थोडक्यात आता त्याला काय सांगते, त्याला या सगळ्या गोष्टी नाही सांगत ते सोहमला. ती फक्त म्हणते की मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय, नाहीतर मला पैसे दे. ओके, जर तू मला पैसे दिलेस तर मी बऱ्या बोलाने तुला काहीच त्रास देणार नाही. आणि जर तुला तो जर प्रॉब्लेम होत असेल तर मला घटस्फोट दे, डिवोर्स. आणि जर तुला डिवोर्स दिला तर मग ऑब्व्हियसली तुला मला खंडणी द्यावी लागेल, पोटगी द्यावी लागेल. ते पैसे तर मला तुला द्यावे लागतील आलेमनीचे. त्यापेक्षा तुम्हाला सरळ सरळ घटस्फोट आणि पैसे दोघं देऊन मोकळं करून टाक, मी इथे थांबणार नाही. तेव्हा आता सोहमला अनामिकाचा खरा चेहरा कळतो आणि कला हे सगळं ऐकते आणि कला खूप हादरते. आता अनामिका त्याला बोलून निघून जाते तिथून की ठरव, निर्णय तुझा आहे. आणि अनामिका जेव्हा जाते तेव्हा कला लपून जाते.
आता अनामिका अंगणात जाते आणि रोहिणीला फोन करून सांगते की, म्हणजे रोहिणी पण घरातच असते पण रात्रीची वेळ ना, ती कशी काय जाणार इतरांना संशय येईल म्हणून. तेव्हा ती रोहिणीला सांगते की आपण जो ठरवलेला प्लॅन होता तुम्ही सांगितलेला तो सक्सेसफुल होतोय. आता फोन स्पीकरवर असल्यामुळे कला ते ऐकते आणि फोटो शूट करून ठेवते. आता कला नेमका तो सगळा जो प्रकार असतो ज्यात अनामिकाचा हात असतो, अनामिकाने झोहम आणि काजलला त्यावेळेस जाणून बुजून त्या दिवशी एकत्र आणलेलं असतं. सो या सगळ्या गोष्टींचे पाठपुरावे रजनी आणि संगीताच्या समोर कला मांडते. आणि या सगळ्याने रजनी खूप दुखावलेली असते आणि संगीताला पण पश्चाताप होत असतो की तिने काजलवर खूप अन्याय केला. सो आता पुढे काय होतं की रजनी फार चिडलेली असते, ती अनामिकाला जाब विचारते आणि रोहिणीचा जेव्हा चेहरा समोर येतो तेव्हा रोहिणीला मात्र आबा आता घराबाहेर काढायला निघालेले असतात. रोहिणीला ते घराबाहेर हाकलून देतात धक्के मारून, पण रोहिणी मात्र अंगणात बसलेली असते तिथे बाहेरच्या त्या सोफ्यांवर. आणि इकडे अनामिका मात्र आत असते, ती तिच्या खोलीत निघून जाते. आता दुसऱ्या दिवशी आता काय होतं की सगळेजण खाली बसलेले असतात, सगळेजण फार दुखावलेले असतात. म्हणजे आता मी पुढे काय होतं ते सांगतेय. सगळे दुखावलेले असतात आणि वातावरण खूप शांत असतं, कारण ऑब्व्हियसली सगळे एकदम हार्टफुल वातावरण असतं. सो खूप शांततेचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल असं असतं. आणि तितक्यात काय होतं, रजनी म्हणते की कालपासून अनामिका खोलीतून बाहेरच आलेली नाहीये, काही झालं असेल का? तिने स्वतःचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना, कारण ती ऑलरेडी सनकी आहे. तेव्हा सरोज म्हणते, अगं अशा मुली स्वतःचं कशाला काही वाईट करतील. मी तर म्हणते मागच्या वेळेस ते सगळं नाटक होतं आपल्या सोहमला आपल्या नजरेत वाईट करण्यासाठी. अशा मुली स्वतःला नाही काही होऊ देत, त्या समोरच्याला त्रास देऊन देऊन मारतात. तेव्हा आता लगेच कला म्हणते की अगदी बरोबर बोललात सरोज मॅडम तुम्ही, मला पण तेच वाटतंय. आता सरोज म्हणते की तिला स्वतःशीच सामना करायला लागतोय बहुतेक. ती जी आता इतक्या दिवसांपासून लग्न झाल्यापासून इतरांना दोष देत होती, इतरांना म्हणजे आपल्या सोहमला, आज स्वतः चुका तिच्या समोर उभ्या आहेत आणि तिची पाठ सोडत नाही. आता कला लगेच म्हणते की अगदी बरोबर बोललात सरोज मॅडम, काहीतरी बदल झाला होता तिच्यामध्ये म्हणून आम्ही त्याचा कसून शोध घेतला आणि आमच्या हाती हे लागलं. आणि काल रात्री ती माझ्याकडे आली पण होती. तिचं म्हणणं होतं की कला वहिनी प्लीज एकदा तू सोहम सोबत बोल ना, कारण आम्ही तिला काल खूप बोलून गेलो होतो ना. सोहमला मी बोलले होते की प्लीज तू हिम्मत धर, हिम्मत सोडू नकोस. आणि तेव्हा अनामिका माझ्याजवळ आली होती की मला माफ करा, मी असं करायला नको होतं. आता मला तर असं वाटतंय की ही सगळी तिची नाटकं असतील, कारण सोहमने पण तिला खूप काही सुनावलं. पण असं नको व्हायला की ती स्वतःचं काही बरं वाईट करेल आणि ज्यामध्ये आपला सोहम फसून जाईल, अडकून जाईल. आपल्याला त्या सगळ्या गोष्टींपासून वाचायचंय. तेव्हा आता लगेच रजनी म्हणते, काय ग, मला नाही वाटत तिचे अश्रू काही खरे असतील. तेव्हा कला म्हणते की तेच तर, नेहमी असा खोटेपणा नाटकं करणाऱ्या व्यक्तीवर अशा वेळेस कोण विश्वास करणार आहे. पण खरंच ती रडत होती. आता हे ऐकून सगळेजण अगदी आश्चर्यचकित होतात. तर दुसरीकडे सोहम उठून त्याच्या खोलीत निघून जातो आणि अनामिका दारही उघडते. आता सोहमला ड्रेस चेंज करायचा असतो, त्यासाठी तो गेलेला असतो आणि तो त्याची कामं करू लागतो. इतक्यात त्याच्या मागे मागे अनामिका येते आणि म्हणते, सोहम ऐक ना, मी खूप काही केलंय, मी तुझं मन दुखावलंय, सगळ्यांना दुखावलंय, पण सर्वात जास्त मी या सगळ्यामध्ये स्वतःलाच हरवून बसले रे, प्लीज मला माफ कर. तेव्हा सोहम म्हणतो, बापरे, तुला प्रायश्चित्त पण करता येतं का? म्हणजे नाही ना, बघ ना, तू एवढं सगळ्यांना दुखावलंस, एवढं सगळं तू का केलंस मुळात? अगं बाकीच्यांचा सोड, मी तर तुझा नवरा होतो, शत्रू नव्हतो, प्रेम होतं आपलं एकमेकांवर, तुझं तर नव्हतं हे मला कळून चुकलंय. काय तुला कॉलेजमधला रिव्हेंज घ्यायचा होता ना माझा, पण माझं तर होतं. तेव्हा अनामिका लगेच म्हणते, सोहम प्लीज असं नको बोलूस. माझ्या अहंकाराने, माझ्या जळफळाटीने मी तुला आणि तुझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला शंका म्हणून पाहिलं, पण आता मला कळलंय की तू माझ्या विरुद्ध नव्हतास, मी स्वतःच माझ्या विरुद्ध होते. मी हातेपाते स्वतःचा खराबा करून घेतलाय, प्लीज मला माफ कर. आता अनामिका त्याच्या पायाशी पडलेली असते आणि त्याची वारंवार माफी मागू लागते त्याच्या पाया पडून पडून. प्लीज मला माफ कर सोहम, प्लीज. तेव्हा सोहम म्हणतो, उठ अनामिका, प्रायश्चित्त करणं एवढं सोपं वाटतं का ग तुला? तुझ्या अश्रूंनी जे नातं तुटलंय त्याला परत जोडायला तरी वेळ लागेल आणि माझ्याच्याने तर आता ते इथून पुढे शक्य आहे असं मला वाटत नाही. उगाच थांबलीस तू कालच निघून जायला हवं होतं तुझ्या आईबाबांकडे, कारण असे आपला घटस्फोट आता होणारच आहे. मी तुला डिवोर्स एनी हाव देणार आहे, कारण तुला तेच हवं होतं, बरोबर? अगं साधा डिवोर्स कशाला, मी एक काम करतो, तुला ॲलिमनी पण भरभरून देऊन देतो, म्हणजे तू कायमची माझ्या आयुष्यातून निघून जाशील. असं म्हणत अनामिकाने आपला जो हात पकडलेला असतो तो हात झटकत सोहम तिथून निघून जातो. आणि सोहम जेव्हा रागात निघून जातो तिथून, तेव्हा कला त्याला बघते. अनामिका तिच्या खोलीत रडत असते आणि अनामिका तिच्या जवळ येते, कलाजवळ थोड्या वेळाने, आणि म्हणते की प्लीज प्लीज कला वहिनी, त्याला समजव. अगं मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय, मला खूप मोठा पश्चाताप झाला काल, जेव्हा मला सगळ्यांनी खूप काही गोष्टी सुनावल्यात, खूप ओरडले सगळे मला, तेव्हा मला कळलं की मी किती चुकीच्या गोष्टींमध्ये अडकले होते. आणि मॅडमचं नको होतं ऐकायला, मी ऐकलं तिथेच चुकले. त्यांनी माझा फक्त वापर केला आणि माझ्याकडून नको नको त्या गोष्टी करून घेतल्या, तिथेच मी खरं तर माती खाल्ली. प्लीज मला माफ करा, मी पुन्हा असं नाही करणार. मला हे नातं आता टिकवायचंय. सोहम आणि काजल बद्दलच्या ज्या काही मी गोष्टी केल्या आहेत त्या सगळ्यांचं मला प्रायश्चित्त करायचंय.
हवं तर मी संगीता काकींना हेही सांगायला तयार आहे की त्या दिवशी काजलची त्यात काहीच चूक नव्हती. तेव्हा कला म्हणते, तुझ्या सांगण्याने तिचा विश्वास होऊन जाईल असं वाटतं का गं तुला? तुझं काहीही असू देत, मला माझ्या गुंड्यावर म्हणजे माझ्या काजलवर पूर्ण विश्वास आहे. ती असं काही करणारच नाही. त्यावेळेस उगाच मी आजारी होती म्हणून माझं दुर्लक्ष झालेलं होतं. पण तुझा हा स्वभाव मला जर आधीच कळला असता तर कदाचित एवढं सगळं झालंच नसतं अनामिका. तितक्यात अनामिका म्हणते, मला मान्य आहे, मी या घरात खूप गैरसमज निर्माण केले, खूप डाव रचले, सोहम विरुद्ध सोहमला व्यसनाधीन केलं. पण प्लीज मला एकदा संधी द्या माझ्या पापांचं प्रायश्चित्त करायला, प्लीज. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, मी घरच्यांशी एकदा बोलून बघते. आता कला खूप मोठा निर्णय घ्यायला जात असते. कला म्हणते की ठीक आहे, पण त्यासाठी तुला तुझी चूक सगळ्यांसमोर मान्य करून सगळ्यांची माफी मागावी लागणार आहे, कारण माझ्याकडे बोलून हे सगळं काहीच फायदा नाही. तेव्हा कला अनामिकाला हात धरून ओढतच खाली सगळ्यांसमोर हजर करते आणि म्हणते की मी एक निर्णय घेतलाय. आजपासून या घरात द्वेष नाही, आरोप नाही, सगळं स्वच्छ पाण्यासारखं सुरू करायचं. पण एक अट आहे, अनामिका, तुला ही जी संधी मिळतेय त्याचं तू सोनं करशील तरच हे सगळं शक्य आहे. आणि त्याही आधी माझी एक अट आहे, ती म्हणजेच की तू आधी सगळ्यांसमोर आपली चूक मान्य करावीस आणि सगळ्यांची माफी मागावीस, सगळ्यांना शाश्वती द्यावीस की तू पुन्हा असं कधीच करणार नाही. आता कलाचा एवढा बोल्डनेस बघून, एवढा अगदी रोखठोक बोलणं बघून, अंदाज बघून घरात शांतता पसरते. अनामिका आता डोळ्यात पाणी घेऊन उभी आहे आणि अनामिका आता तिच्या चुकांची कबुली द्यायला लागली. ती म्हणते की मी या घरात खूप गैरसमज निर्माण केले, तुम्हाला मी शब्दांनी दुखावलं आणि तुमच्यासोबत मी खोटं गोडगोड वागून तुम्हाला काही कमी दुखावलेलं नाही. आणि कलावहिनी, तुझ्या सुखात मी जळले. आणि सोहम, त्याला तर मी पूर्णपणे बर्बाद करून टाकलं. सोहम मला माफ करेल की नाही मला माहित नाही, पण एवढी गोष्ट खरी आहे की मी त्याला नवऱ्याच्या नात्याने कधी समजलंच नाही. प्लीज मला माफ करा, मला माझ्या चुकांची जाणीव होतीये, प्लीज मला एक संधी द्या. तेव्हा कला आता तिच्या जवळ जाऊन तिला म्हणते की हेच तर प्रायश्चित्त होतं अनामिका, सत्याला मान्य करणं आणि त्याचबरोबरीने आपल्या चुका सुद्धा कबूल करणं, हेच पहिलं पाऊल असतं माणसाच्या बदलाचं. माणूस जर चुका करतोय तर त्याला त्याचा अंदाज असावा की आपण चुकतोय, कारण प्रत्येकाला माहित असतं की आपण कधी काय करतोय ते, आपण समोरच्या सोबत काय वागतोय ते. आणि ज्या दिवशी माणसाला स्वतःच्या चुकांची जाणीव होत असते तेव्हा त्याच्यापेक्षा पुढे या जगात कोणीच नसतं. तू आता निर्णय घेतलायस ना बदलण्याचा, मग तुझ्या शब्दांवर टिकून राहा. जर तुझ्यामध्ये कुठलाही बदल जर मला दिसला तर इथून पुढे मी काहीच करू नाही शकणार ना या घरातली लोक तुला माफ करतील. तेव्हा अनामिका म्हणते की मी सगळा प्रयत्न करेन, मी सोहमला इतकं आपलंसं करेल की मी एक गोड छान असा संसार सुरू करेल. मित्रांनो, अनामिकाला जो शाब्दिक डोस भेटलेला आहे ना कलाकडून कालच्या भागात, तो जरा जास्त झालाय. तुम्ही ना कालच्या भागाचा लास्ट पार्ट बघा, कलाने खूप झापलेलं आहे तिला, त्याचाच परिणाम तिच्यावर झालेला आहे. कारण ही सुधासारखी सरळ कशी काय होणार आहे, कुत्र्याचं शेपूट आहे ते वाकडं होणारच आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. माझ्या या प्रश्नाचं उत्तर मला हवंय की तुम्हाला काय वाटतं, अनामिका खरंच बदलली आहे का की नाटक करतेय? आणि बदलली असेलही तर त्यांचा संसार सुखाचा होईल का? सोहम तिला माफ करेल का? प्लीज मला उत्तर द्या. त्यानंतरून आता पुढे काय होतं, अनामिकाला घरातले सगळे सदस्य माफ करायला निघालेले असतात, ते पण कलाच्या सांगण्यावरून. कारण कलावर सगळ्यांना विश्वास आहे. कला जो निर्णय घेते तो कुठला तरी विचार करून घेते आणि कला सगळ्यांना हेही समजवत असते की एखाद्याला संधी देणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कुठलाही निर्णय कला विचार न करता नाही घेत, तेवढी मॅच्युअर आहे यावर सगळ्यांना विश्वास असतो. त्याच गोष्टीमुळे, निव्वळ त्याच एका कारणामुळे सगळ्यांनी अनामिकाला माफ केलेलं असतं. तरी सुद्धा कुठेतरी नाराजी प्रत्येकाच्या मनामध्ये मात्र असते. तर दुसरीकडे संगीता, जिला खूप पश्चाताप झालेला असतो की जिने स्वतःच्या मुलीवर एवढा संशय घेतला. कारण आता संगीताला कलाने सांगितलेलं असतं, कलाने तिला लाईव्ह प्रूफ दाखवलं असतं, व्हिडिओ दाखवलेला असतो की बघ, आपल्या तू गुंड्याला चुकीचं समजतेस, पण त्या दिवशी गुंड्या आणि सोहम म्हणजे काजल आणि सोहम जाणून बुजून एकमेकांना भेटलेले नव्हते, त्यांना भेटवलं गेलं होतं. सोहमला दारू पाजण्यात आली होती निलेशकडून आणि निलेशला हे काम सांगणारी अनामिका होती. तिला स्वतःचा संसार हातेवाते खराब करून घ्यायचा असतो जस्ट बिकॉज म्हणजे तिला सोहमचा बदला घ्यायचा असतो, कारण सोहमने तिला कॉलेज लाईफ मध्ये खूप तरचवलेलं असतं ना, सो ती त्याचा सूड घेत असते. आणि आता संगीताला जेव्हा कळतं तिला खूप पश्चाताप होतो, तिला खूप वाईट वाटतं की मी अशी काय आई आहे जी स्वतःच्या मुलीला ओळखू शकली नाही, जिने स्वतःच्याच मुलीला एवढा त्रास दिला आणि स्वतःच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघालेली होती लग्न लावून. सो आता ती कोसत असते. पण दिनकर तिला समज देतो, दिनकर तिला समजूत घालतो की अगं तू एक आई म्हणून बरोबर होतीस, तुझ्या मुलीवर कोणी बोट उचलू नये किंवा काही लांछन लावू नये म्हणूनच तू कुठलाही विचार न करता तिला लग्न बंधनात अडकवत होतीस. यामागे तू तिच्या हिताचा विचार केलेला होता. तुझी पद्धत एवढीच चुकली की तू तिची मर्जी न विचारता केलंस आणि तिच्याहून वयाने मोठा मुलगा बघितलास. तुझं इथेच चुकलं. तेव्हा आता संगीताला खूप वाईट वाटत असतं. संगीता खूप रडत असते आणि एकीकडे काजल तिच्या खोलीमध्ये आता एकटीच बसलेली असते. संगीता तिच्या जवळ जाते
आणि काजलला सांगते की एक आई म्हणून मी इथे चुकले, मला माफ करशील. तेव्हा आता काजल अगदी मोठ्या मनाने तिला माफ करते. पण काजल सांगते की आई, तू आपल्यावर विश्वास ठेवायला हवा होतास. खरे बाई, तुम्ही असा अविश्वास माझ्यावर दाखवणार असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. खरे बाई, अहो प्रत्येक वेळेस डोळ्याने बघितलेली गोष्ट खरी नसते. तुम्ही मला साधं विचारलं का की तिथे आम्ही त्या दिवशी तशा अवस्थेत का होतो? आम्ही काही चुकीचं तर करत नव्हतो, फक्त आजूबाजूला बसलेलो होतो. तेव्हा संगीता म्हणते की चुकलंच माझं, पण त्या दिवशी अनामिकाने जो काही तमाशा घातला, कोणतीही आई ते बघून ट्रिगर होणारच होती. तेव्हा काजल म्हणते, एक आई म्हणून तुम्ही बरोबर आहात खरे बाई, पण माझ्यावर अविश्वास कधीच नका दाखवत जाऊ. आता त्या दोघी मायलेकी खूप रडत असतात आणि त्यांना बघून दिनकर सुद्धा रडायला लागलेला असतो. तर थोड्या वेळाने आता सायंकाळ असते. तिघे एकमेकांशी गोड राहताय. म्हणजे काही दिवसांपूर्वीचं संगीताच्या घरी असलेलं टॉक्सिक वातावरण आता आनंदात बदललंय. कारण तिला कळलंय की तिची मुलगी निष्पाप आहे. जेवढं ती चुकीचं तिच्या मुलीला समजत होती तेवढी तिची मुलगी चुकीची नाहीये. तर आता तिला हे कळून चुकलेलं आहे. ओके, त्यामुळे घरात आता अगदी गोड वातावरण आहे. घरात आनंदाचे वारे वाहत आहेत खरेंच्या. आणि संगीता आणि दिनकर छानपैकी गप्पा मारत बसले आहेत. काजल त्यांना छानसा चहा करून आणतीये आणि संगीता आता काजलला आपल्या जवळ बसवते आणि म्हणते, आता सगळं नीट झालंय, त्यामुळे चेहरा असा पाडून नाही ठेवायचा. आणि मी बोलले ना तुला, एक आई म्हणून मी चुकले, मला माफ कर. तेव्हा काजल म्हणते, अहो खरे बाई, तुम्ही आई आहात ना, मग कशाला माझी माफी मागताय? मी जरा वेगळ्या कारणाने अस्वस्थ होते. बिचारा सोहम, अनामिका किती चुकीचं वागतेय त्याच्यासोबत. त्याची तर कशात काहीच चूक नाहीये, तर त्याच्या वाटाला एवढे वाईट भोग यावेत का? तेव्हा संगीता म्हणते की अगं ठीक आहे, नक्की काहीतरी, आता कला आहे ना तिथे, ती नक्की काहीतरी मार्ग काढेल. ती त्याला अगदी त्याच्या लहान भावासारखं बघते. निघेल काहीतरी मार्ग सोहमरावांसाठी पण ते सगळं जाऊ दे. तुझं लग्न कॅन्सल झालं, आता तू बिंदास शिकू शकतेस. त्यानंतर घरात शांतता परत पहिलेसारखी झाली. सगळं काही व्यवस्थित झालंय आणि अनामिका, तिचं खरं रूप सुद्धा आपल्या कलेला कळलेलं आहे. आता फक्त नको तिथे हरिश्चंद्र सारखा मोठेपणा दाखवून जर आपल्या कलाने तिला माफ केलं तर मग काही खरं नाही. म्हणजे ठीक आहे, ते सुधरेल, पण अशांना पुन्हा नव्याने संधी नको मिळायला. कारण अशांना दुसरी संधी देणं म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं असतं. आणि आपली कला या बाबतीत खूप विचित्र आहे. म्हणजे तिला आवडतं की तिने समोरच्याला एक संधी द्यावी, कारण चूक करणारा चूक करतो, पण जर त्याला त्याच्या चुकांची जाणीव आहे तर आपण त्याला एक संधी देणं हे आपलं काम असतं. समोरच्याला माफ करण्यासाठी पण मोठं मन लागतं आणि ते मन आपल्या कलाकडे आहे. माफ न करणं ही भित्र्या लोकांची लक्षणं असतात, क्रूर लोकांची लक्षणं असतात. पण मोठ्या मनाने माफ करणं हे प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी सुद्धा खूप मोठं मन असावं लागतं, जे माझ्या मुलीकडे आहे. तेव्हा काजल यावर म्हणते की अहो खरे बाई, आमच्यावर तुमचेच संस्कार आहे. जशा तुम्ही तसे आम्ही. तुम्हीच वाढलेली आहे कलाताई, मग तिच्यात तसे गुण का नसावेत बरं? तेव्हा संगीता म्हणते, हेही खरंय. तर दुसरीकडे आता कलाने अगदी तसंच केलेलं असतं. कलाने अनामिकाला माफ केलेलं असतं. सगळ्यांना शिफारस केलेली असते की तिला माफ करा, माफ करा. आता घरामध्ये ती अद्वैतला सुद्धा या गोष्टी सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू मूर्ख आहेस का खरे? का तू तिला माफ केलंस? अगं एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या तिने आपल्या सोहमसोबत, तू विसरलीस? कुटुंबावर एवढी मोठी मोठी संकट आणलेली, त्यातल्या त्यात त्या रोहिणी आत्यासोबत मिळून एवढे मोठे मोठे खेळ खेळले, तुला काहीच कसं वाटत नाहीये तिला माफ करण्यामध्ये? प्लीज, तू ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी न बघितल्यासारख्या करणार नाहीयेस खरे, आणि मी तर तिला अजिबात माफ करणार नाही. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, माझ्याशी आता अजिबात डोकं लावू नकोस, तुला सांगितलंय तेवढं कर. आता यावर अद्वैत म्हणतो, तुझं ठरलं असेल, पण अजून माझा निर्णय बाकी आहे, एक निर्णय बाकी आहे. तेव्हा कला आता लगेच त्याला विचारते, आता काय बाकी आहे चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणतो की सगळ्यांच्या नजरेतून तू आता अनामिकाला सेफ केलंयस, अनामिकाला माफी द्यायला सांगितलेली आहेस सगळ्यांना, पण सोहम तिला माफ करेल का हा विचार केलाय का तू? तेव्हा कला म्हणते, का नाही करणार, मी समजावेल त्याला, करेल तो बरोबर. आणि तो माझा ऐकून आहे, त्याला सांगावे लागेल की असा संसार अर्ध्यातून सोडायचा नसतो, आणि त्याचं प्रेम होतं ना तिच्यावर, मग तो तिला नक्की माफ करेल. तेव्हा अद्वैत म्हणतो, प्रेम तर तुझ्या बहिणीवर पण होतं, तिच्याशी लग्नच का नाही केलं मग त्याने? तेव्हा कला म्हणते, हे बघ चांदेकर, त्या सगळ्याबद्दल बोलण्याची ही वेळ नाहीये, त्याची बायको आहे, त्यामुळे माझ्या बहिणीला मध्ये आणू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा निर्णय खरंच बाकी आहे की सोहम आणि अनामिकाचं नातं परत पहिल्यासारखं टिकेल का, तो टिकू देईल का की डिवोर्स देईल? कारण ज्या पद्धतीने तिने त्याला डिवोर्सची मागणी घातलेली होती ना, तो डिवोर्स द्यायला पूर्णपणे प्रिपेअर झालेला आहे. शिवाय तो तर म्हणतोय, मी कर्ज काढून ॲलिमनी देईल, माझ्या स्वतःच्या दमवर, माझ्या स्वतःच्या बळावर, पण देईल, कारण मला ती मुलगी आयुष्यातच नकोय म्हणे. आणि अनामिकाचं मन सुद्धा आता मला नाही वाटत, म्हणजे ती किती सुधारण्याचा प्रयत्न करेल तरी मला माझं मन म्हणतंय की तिचं मन पहिल्यासारखं कधी स्वच्छ होणारच नाही. मुळात ती कधी स्वच्छ नव्हतीच, तिने कायम माझ्या भावाला फसवलंय. आता मला फक्त हाच प्रश्न आहे की सोहम आणि अनामिकेच्या नात्याचं काय करायचं? ते परत जोडायचं की तसंच सोडायचं, की कायमचं तोडून टाकायचं? कारण याने सारखा सारखा त्रास फक्त माझ्या भावाला होणार आहे, अनामिकाला नाही. ती काय दरवेळेस विक्टिम कार्ड प्ले करून बाजूला सरकून जाईल, पण माझ्या भावाचं काय?
तेव्हा कला म्हणते, हे बघ चांदेकर, वेळ ही प्रश्नाचं उत्तर असते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असते, त्यामुळे थोडासा वेळ घेऊ, थांब, मी बोलेन हवं तर सोहमशी. तितक्यात आता सगळेजण अनामिकाकडे बघत असतात. अद्वैत आणि कला जेव्हा खाली येतात तेव्हा अनामिका आता म्हणते की हा निर्णय मी आता भावनेने नाही, अगदी मनापासून घे. जर सोहम मला परत स्वीकारेल तर मी पुन्हा एकदा सगळं सुधारण्याचा प्रयत्न करेन, पण याच जागी जर त्याला माझ्यात इंटरेस्टच नसेल आणि तो जर माझ्यावर चिडलेलाच असेल आणि त्याचं अजूनही जर काजलवर प्रेम असेल ना, तर मी ते मोठ्या मनाने सुद्धा त्यांचं लग्न लावून द्यायला तयार आहे. तेव्हा आता घरातले सगळे भावूक होतात. ते म्हणतात, बापरे, अनामिका खरंच किती सुधारली, पण तरी सुद्धा प्रत्येकाला मनामध्ये कुठेतरी संशय असतो. आणि रोहिणीला तर आउट हाऊस मध्येच काढलेलं असतं. किती वेळ अंगणात बसलेली असते हकलल्यानंतर, मग नंतर आउट हाऊसला चालली जाते. आता आबा पण शेवटी तिचे बाबा आहेत. आता कुठलेही वडील किती टफ मागू देत, त्यांचा जीव आपल्या मोडणीमध्ये अडकणारच. मग ते तिला आउट हाऊस मध्ये राहू देतात, घरच्यांपासून लांब राहण्याची शिक्षा देतात. पण नाही ना तिचं टपाल, ती तिच्यापर्यंत प्रत्येक न्यूज पोहोचवण्याचं काम करत असते. सो आता थोडक्यात तिचं म्हणणं आहे की सोहमने मला जर स्वीकारलं तर मी पुन्हा नव्याने संसार थाटेन. माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर, पण प्रश्न हा आहे की तो मला आता स्वीकारेल का? मान्य आहे मी चुकले. तेव्हा रजनी म्हणते, अगं तुझं जर त्याच्यावर प्रेम असतं तर तू हे असं वागली असतीस का? अगं ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं आपण त्याच्या आनंदाचा विचार करतो, त्याच्यावर सूड घेण्याचा नाही. त्याच्यासाठी आपल्या आवडीनिवडी सॅक्रिफाईस करून देतो, प्रसंगी म्हणजे त्यागून देतो. जर समोरच्याला हे आवडतंय तर मी सुद्धा तेच प्रेफर करेन असं हट्टाने मिरवतो. आणि आपण बायका तर कशा असतो. आणि तू सूड घ्यायला निघाली होतीस. याला प्रेम नाही म्हणत, याला तिरस्कार म्हणतात आणि बदला घेणं म्हणतात. आणि निव्वळ तू माझ्या मुलाचं आयुष्य त्याच भावनेने खराब केलेस, उद्ध्वस्त केलेलं आहेस अनामिका. आणि तू म्हणतेस की तुझं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे. अगं कुठल्या गोष्टीने मी तुझ्यावर विश्वास ठेवू? ते तर उगाच कला आम्हाला सांगते म्हणून आम्ही ऐकतोय, पण मनामध्ये प्रत्येकाच्या नाराजी पसरलेली आहे का तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर? तेव्हा आता अनामिका अगदी गप्प झालेली असते. तितक्यात सोहम तिथून दरवाजातून हे सगळं ऐकत असतो आणि मध्ये येतो. तो म्हणतो की हे बघा, तुम्ही सगळ्यांनी अनामिकाला माफ केलंही असेल, पण बायको म्हणून मी तिचा स्वीकार करणार नाही. तुला डिव्होर्स हवा होता ना, तुला मी ॲलिमनी सकट डिव्होर्स देतोय. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. मी तुझ्यासोबत एक दिवसही या घरामध्येच काय, एक दिवसही मी माझ्या रूम मध्ये काढू शकत नाही. आणि आजपासून तुला जर इथे राहायचंय तर तू गेस्ट रूम मध्ये राहा, माझ्या खोलीत येणं बंद कर. तुला डिव्होर्स हवा होता ना, मी तुला डिव्होर्स देतोय आणि तुझी सो कॉल्ड ॲलिमनी म्हणजे तुला जे काही पैसे हवे होते ते सुद्धा मी द्यायला तयार आहे. आणि त्यासाठी मी घरच्यांचाही आधार घेणार नाहीये, ते मी स्वतः देणार आहे तुला. आता सोहमच्या तोंडून ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद पसरलेला असतो. पण आता काय होईल? कला आता सोहमला समजावेल की जे होतंय ते होऊ देईल, कारण अद्वैतचा तर पूर्णपणे पाठिंबा आहे सोहमला, कारण सोहमचं आयुष्य आहे ते, सोहम निर्णय घेईल. कला पण त्याच्यावर दबाव नाही टाकू शकत. त्यामुळे आता काय होतं पुढे हा खूप मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं काय होईल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. मी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मला द्या की काय होतं पुढे. कला असं जस्ट फ्लो मध्ये वाहून जाईल का, की समजवेल, ते नातं टिकवून ठेवेल? कारण तिला सवय आहे जिथे तिथे देवी बनून नातं टिकवून ठेवायची. सो आता काय होईल हे मला तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी वाट बघते. आणि हो, नुसता बघून आनंद घेऊ नका, व्हिडिओला लाईक पण करा, कारण तुम्ही असंच करता दरवेळेस. सो व्हिडिओला लाईक पण करा. आणि हो, कमेंट सेक्शन या आधीचा जो मी सकाळी ट्विस्ट टाकलेला होता त्यावर काय काय छान छान कमेंट्स आलेले आहेत ते मला आता वाचून दाखवायला आवडेल. सो आता त्यातून पहिली कमेंट आलेली आहे अंजली खरात. त्यांचं म्हणणं आहे की तुमचा आवाज खूप छान आहे, न चुकता सांगतात. नाही, मी प्रचंड चुका करते. त्यानंतरून आहेत सुशीला मस्के ॲज युजल, त्यांनी खूप छान कमेंट केलेली आहे. आय होप तुम्ही व्हिडिओला लाईक पण केलेलं असेल. त्यानंतर आहेत प्राजक्ता कांबळी, रुक्मिणी जाधव, तुमचा आवाज छान आहे. या मला पहिल्यांदा कमेंट करताना दिसलंय आपल्याकडे. त्या म्हणतात तुमचा आवाज छान आहे. ओ माय गॉड, तुमची पण कमेंट खूप छान आहे. आपण सुधारून टाकेल. सोहम बिघडला होता का? असो, खूप मस्त बोललात तुम्ही, थँक्यू. नाही, सोहम बिघडला होता म्हणजे ऑब्व्हियसली सोहम व्यसनाधीन झाला होता ना, तो बिघडवला गेला होता, स्वतःहून बिघडला नव्हता. पण काही का असेना बिघडला तर होता ना, म्हणून म्हणाले मी तसं. पण थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान कॉम्प्लिमेंट दिलं मला. त्यानंतर आहे मानसी आणि विजया काटे. व्हिडिओला खूप कमी कमेंट्स आलेले आहेत. बघू आता पुढच्या व्हिडिओला काय दिवे लागतात ते. थँक्यू सो मच. तुमचं असंच प्रेम कायम राहू देत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.